निमतलाई गावात शेळी चराईवाल्यांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील निमतलाई गाव परिसरात अलीकडेच शेळी चराईवाल्यांचा धुमाकूळ माजल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे। शेतकरी मेहनतीने पेरणी करून शेतीला खत औषध फवारणीसाठी मोठा खर्च करतात, मात्र काही बेफिकीर शेळी पालक आपल्या बकऱ्यांना शेताच्या काठावर व शिवारात चराईसाठी सोडतात। त्यामुळे उभे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। शेतकरी सांगतात, आम्ही पेरण्यांपासून काढणीपर्यंत दर टप्प्यावर मेहनत घेतो, बियाणं, खतं, औषध, मजुरी यावर हजारो रुपये खर्च होतो, पण एका क्षणात बकऱ्या उभं पीक खाऊन हानी करतात। चराई थांबावी असे सांगितल्यावर मात्र शेळीपालक जबाबदारी नाकारतात। माझी बकरी नाही असं म्हणत दुसऱ्याकडे बोट दाखवतात। एवढंच नव्हे तर एकमेकांची नावं सांगून शेतकऱ्यांना गोंधळात पाडतात। त्यामुळे नवा वाद निर्माण होऊन गावात तणावाचे वातावरण तयार होते। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली। गावात ग्रामपंचायत पातळीवर अनेकदा चर्चा होऊनही या समस्येवर ठोस तोडगा निघालेला नाही। शेतकरी वर्गाची परिस्थिती आधीच हवामानातील अनिश्चिततेमुळे डगमगत आहे। त्यातच शेळी चराईवाल्यांचा त्रास वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। स्थानिक प्रशासनाने तात्काळ या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देऊन शेळी चराईवर नियंत्रण आणावे, अन्यथा शेतकरी कठोर पावले उचलतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी राहुल